शेतकरी बांधवांनो नमस्कार। महायोजना दूत म्हणजे तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आपण सोलार योजनेचे फॉर्म भरले आहेत, पण सर्वांसमोर एक महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे, तो म्हणजे वेंडर आणि कंपनी निवडीचा। आम्ही भरपूर व्हिडिओ बनवत आहेत, त्या व्हिडिओवर फक्त आम्हाला एकच कमेंट येत आहेत, प्रत्येक शेतकऱ्याच्या माध्यमातून विचारल्या जात आहे की सर वेंडर कधी ॲड होणार, वेंडर सिलेक्शन करायला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी वेंडर कोटा दाखवत नाहीत, आमचे फॉर्म जे आहेत ते रिजेक्ट होतील का, आम्हाला 2 महिने 3 महिने झाले आहेत की फॉर्म आमचे बाद केले जातील का, या सगळ्याची जे काही चिंता आहे ते शेतकरी बांधवांना लागलेली आहे। त्याच विषयी आपण थोडक्यात आज माहिती पाहणार आहोत। नेमकं याचं काय होणार आहे, याचं फॉर्मचं काय होणार आहे, वेंडर नेमकं काय कधी येणार आहेत किंवा नाही येणार आहेत, हेच आजच्या या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर महायोजना दूतच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। मित्रांनो, आपण मागील त्याला सोलार योजनेअंतर्गत फॉर्म भरला। शासनाची जी काही ही योजना आहे, या योजनेमध्ये भरपूर अशा शेतकऱ्यांनी भाग घेतलेला आहे, भरपूर असे शेतकरी फॉर्म भरत आहेत। परंतु आता या योजनेमध्ये जे काही शेतकरी पात्र ठरत होते त्यासाठी काही कंपन्या मागील काही दिवसापूर्वी 10-15 कंपन्या दिसत होत्या। आता यामध्ये काही नामांकित कंपन्या नव्हत्या, त्यामुळे शेतकरी ज्याला वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन येऊन सुद्धा ते थांबले होते। आणि आता हळूहळू काही दिवसांनी त्याच्या 15च्या 10 कंपन्या त्या ठिकाणी राहिल्या, 10च्या 5 झाल्या, नंतर 5च्या 2 झाल्या, आणि काही दिवसांनी आता जर बघायला गेलं तर त्या ठिकाणावर एकही कंपनी नाही, सर्वच कंपन्याचा कोटा जो आहे तो संपून गेलेला आहे। मग आता शेतकऱ्याच्या मनामध्ये एक वातावरण, एक घाबरण्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे की आपल्याकडे ज्यावेळेस कंपन्या होत्या त्यावेळेस आपण कंपनी निवडली नाही, मग आता माझा फॉर्म रिजेक्ट होईल का, हा सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न आहे। तर बघा मित्रांनो, आता भरपूर सारे व्हिडिओ फिरत आहेत, सोशल मीडियावर टाकत आहेत की तुमची जर कंपन्या नाही निवडल्या तर तुम्ही जे फॉर्म आहेत ते रद्द होतील, फलाना हे काही असं फिरत आहे। परंतु वेंडर अभावी जर तुम्ही थांबले असाल तर तुमचा फॉर्म जे आहे ते स्पष्ट शब्दात सांगतो की हा रिजेक्ट होणार नाही। ज्यावेळेस तुम्हाला वेंडर त्यामध्ये ॲड होतील त्यावेळेस तुम्हाला वेंडर तो निवडू शकता। तोपर्यंत तुमचं काही सेल्फ सर्वे वगैरे जे असेल, काही शेतकऱ्यांनी वेंडर निवडलेले असतील त्या शेतकऱ्याचा सेल्फ सर्वे वगैरे होऊन जाईल। पण ज्या शेतकऱ्यांचा जे काही आहे पेमेंट करून त्यांना वेंडर निवडायचा ऑप्शन आलेला आहे, आता सध्या तर वेंडर नाहीतच, आता वेंडर आल्याच्या नंतर तुम्ही बिनधास्त वेंडर निवडू शकता। पण आता सगळ्यात मोठा प्रश्न हे आहे की वेंडर येणार कधी। आता कंपनीला कॉल केलाय तर कंपनीवाल्या एजंटला जर कॉल करून बघितलं तर कंपनीवाले एजंट, प्रत्येकच एजंट म्हणतात की हो 2-4 दिवसामध्ये ॲड होतील। आता कोणी 15 तारीख दिली, कोणी 20 तारीख दिली, ह्या सर्वच तारखा निघून गेलेल्या आहेत। आता शक्ती कंपनी झालं, त्याच्यानंतर जैन सोलार झालं, मी स्वतः कॉल केले होते, त्या एजंटलाही कॉल केले होते, त्यांच्या कंपनी जे प्रोजेक्ट हेड होते त्यांनाही कॉल केले होते, तर ते बोलले होते की 20 तारखेपर्यंत आमची कंपनी लिस्ट होणार आहे, आम्हाला कोटा मिळालेला आहे, सगळं मिळालेलं आहे, याच्या कॉल रेकॉर्डिंग सुद्धा आपल्याकडे आहेत। आता ह्या जर बघायचं झालं तर 20 तारखेला याची कुठलीही कंपनी त्या ठिकाणावर ॲड झाली नाही, आणि आम्ही पुन्हाही त्यांना कॉल केले तर ते आणखीन एक 4-5 दिवसाचा वेळ वाढून मागत आहेत। म्हणजे याच्यामध्ये असं आहे की नक्की कोणालाच माहित नाही, की त्या ठिकाणी एजंटला सुद्धा माहित नाही, त्या प्रोजेक्ट हेडला सुद्धा, कंपनीला सुद्धा माहित नाही की आपल्याला कधी नेमका लिस्ट होणार आहे, आणि आपला जो काही पुढचा जो टेंडर आहे, जे काही त्यांचं करार आहे ते कधी त्याचे फायनल झालेले आहेत, वरच्या लेवलला फायनल झालेले आहेत का ते एजंटला त्या गोष्टीविषयी काही माहित नाही। म्हणूनच जे काय आहे तर कंपनीवाल्या एजंट असोत किंवा कंपनीचे लोक असोत त्यांना पण हे माहीत नाही। आता दुसरी गोष्ट, तुमच्या शासनाकडून जे काही महावितरणाच्या कार्यालयाकडून आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केला टोल फ्रीवर, किंवा मग त्यांचे जे काही लोक आहेत त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला की याच्यामध्ये वेंडर कधी ॲड होणार आहेत, किंवा मग याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का, तर ते सुद्धा सांगतात की आम्हाला याच्याबद्दल कुठलीच माहिती नाही, नेमकं हे कधी ॲड होणार आहेत, याच्या प्रक्रिया कुठून होणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आम्हाला याच्याबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती नाहीत। त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यामध्ये जे आहे ते आता एक घबराटाचं वातावरण निर्माण झालेलं आहे की आम्ही फॉर्म भरले आहेत, आम्ही पैसे भरले आहेत। आता एरवी PM कुसुम अंतर्गत फॉर्म भरताना कसं होतं की अगोदर आपल्याला फॉर्म भरला जायचा, फॉर्म भरल्यानंतर आपलं जे काही सर्वे असो, जे काही वायरमन येऊन आपल्या शेतामध्ये सर्वे करून जायचा, आपले कागदपत्र अगोदर पडताळणी व्हायची,
तुमच्याकडे जलस्रोत उपलब्ध आहे किंवा नाही हे आपलं अगोदर पडताळणी केली जायची, नंतरच आपल्याला जे काय आहे ते पैसे भरण्याच्या प्रक्रियासाठी मेसेज पाठवला जायचा। परंतु आता इथं तसं नाहीये की डायरेक्ट आपल्याला अगोदर फॉर्म सोबतच पैसे भरायचे आहेत, त्यानंतरच पुढच्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया केल्या जाणार आहेत। याच्यामुळं शेतकऱ्यांना काय आहे की अगोदर पैसे भरल्यामुळं एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की माझा फॉर्म रिजेक्ट झाला किंवा मला वेंडर मिळाला नाही तर मग पैसे मला रिटर्न येतील का, मग याचं काय होणार आहे याची ऑफिशियली माहिती सुद्धा आपल्याला कुठं दिलेली नाही। आता बघायचं झालं तर आपण 3 HP पंपासाठी जवळपास 22,500 पेमेंट भरतो आणि 7.5 HP साठी जवळपास आपण 45,000 पर्यंत त्याचं पेमेंट करतो। आता 45,000 रुपये पेमेंट भरणं म्हणजे शेतकऱ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि तेवढं पेमेंट भरून जर पंप 6 महिने 1 वर्षभर जर मिळत नसेल तर खूप अवघड गोष्ट आहे की प्रत्येक जणाला काय वाटतं की बा मी एवढं भांडवल गुंतवतो तर मला भिजवण्यासाठी जो काही लाईनीचा त्रास आहे तो कमी होण्यासाठीच मी एवढे पैसे गुंतवून जे काही सोलार पंप माझ्याकडे लावत आहे। पण आता जे काही शासनाचं जे ध्येय असेल, धोरण असेल किंवा त्याचे कोटे कधीपासून येणार आहेत काय आहेत, तर मग हे उपलब्ध होत नसतील तर एक शेतकऱ्याला नक्कीच भीतीचं वातावरण त्याच्यामध्ये निर्माण होणार आहे आणि एक चिंता लागणार आहे की बाबा माझं हे नेमकं आता काय होणार आहे की मी जास्त दिवस थांबलोय, फॉर्म रिजेक्ट तर होणार नाही का, हे प्रश्न पडणं एक साहजिकच आहे। परंतु याच्यामध्ये एक काळजी करण्यासाठी सारखं काही कारण नाही की आपले जे काही फॉर्म आहेत ते रिजेक्ट होणार नाहीत आणि ज्यावेळेस तुम्हाला वेंडर लिस्ट मध्ये ऍड होतील, आता हळूहळू असं होणार नाही की वेंडर ऍड होणारच नाहीत म्हणून, वेंडरचं त्या लेवलला त्यांचे काम करणं चालू असेल, त्यांची बँक गॅरंटी संपली असेल किंवा मग जे काही मागील वर्षात दिलेला कोटा होता तो संपला असेल, त्यामुळं जे काही आहे ते वेंडर ऍड होत नाहीत। आता याच्यामध्ये नवीन वेंडर ऍड होतील पण एक्झिस्टिंग वेंडर आहेत म्हणजे जे जुने वेंडर होते, आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं येतं की हे वेंडर की येणाऱ्या नवीन फायनान्शियल वर्षामध्येच ते ऍड होऊ शकतील, म्हणजे मार्च पासून समोर म्हणजे एप्रिलमध्ये ते वेंडर ऍड होऊ शकतील। परंतु आता ज्या नवीन कंपन्या होत्या त्या नक्की ऍड होणार आहेत, पण आता हे ते खरं नाही की हे खरंच मग जे जुन्या एक्झिस्टिंग कंपन्या येऊन गेलेल्या आहेत त्या कंपन्या मार्च नंतरच ऍड होतील का येत्या 4-2 दिवसामध्ये ऍड होतील, याच्याबद्दल निश्चित असं कोणतीच माहिती नाही सांगता येत। आपण कोणाला एजंट किंवा मग MSEBच्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला आपण कॉल करतो त्यावेळेस आपल्याला एवढंच सांगणं होतील की तुम्ही वाट बघा, कंपन्या ऍड होतील, याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही त्या ठिकाणाहून माहिती मिळत नाही। आता प्रत्येक कंपनी तर म्हणणारच आहे की हां आम्ही लवकरच ऍड होणार आहे, तुम्ही थांबा। कंपनीचं काय असतं की कंपनीला वेंडर देणं असतं, त्यांच्यासाठी त्यांची स्पर्धा चाललेली असती, ह्या सगळ्या गोष्टी कंपनीकडून आपण विचारून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला त्यातून निश्चितच उत्तर मिळणार आहे की हो 4-5 दिवसात आमची कंपनी तिथं ऍड होणार आहे। पुन्हा 4-5 दिवसांनी कॉल केल्यानंतर त्यांचं तेच उत्तर येणार आहे आपल्याला की हो माझी कंपनी आणखीन 5-6 दिवसानं 8-10 दिवसानं ऍड होणार आहे, आमचं हे राहिलं ते राहिलं, पण निश्चित असं म्हणजे कोणालाच माहित नाही। आता याबद्दल तुम्हाला जर काही माहित असेल की कंपन्या कधी ऍड होणार आहेत किंवा मग याचं नेमकं काय आहे की तुम्हाला जर काही माहित असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा किंवा मग आमच्या चॅनलवर आमचा एक नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर, त्या व्हॉट्सअप नंबरवर सुद्धा तुम्ही आम्हाला कळवू शकता की जेणेकरून आम्ही पण त्याचे पूर्णपणे रिसर्च करून त्याची माहिती घेऊन तुम्हाला जे काय आहे ते योग्य ती माहिती देण्याचा प्रयत्न करूयात। सध्या तर योजना जी आहे ते जैसे थे आहे, फॉर्म भरणं चालू आहे, पेमेंट करणं चालू आहे। पेमेंट केलेल्या लोकांना वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन येत आहे, वेंडर सिलेक्शन करायला गेलं तर त्या ठिकाणी वेंडर उपलब्ध नाही म्हणून दाखवत आहे। आता सध्या जे आहे ते जैसे थे चालू आहे, तत्पूर्वी म्हणजे जर वेंडर आता येतील तेव्हा आपण आपल्या माध्यमातून कळवणारच आहे, जेही ते अपडेट येईल वेंडर संदर्भातलं जे शासनाकडून अपडेट येईल आम्ही वेळोवेळी त्याचा फॉलोअप घेण्याचा प्रयत्नात आहे आणि जेही कंपनीचे लोक आहेत त्यांना सुद्धा आम्ही वेळोवेळी कॉल करतोय, त्यांच्याकडून सुद्धा फॉलोअप घेत आहे। जसेही तुम्हाला वेंडर याच्यामध्ये ऍड होतील किंवा काही नवीन कंपन्या येणाऱ्या असतील त्याबद्दल आपण आपल्या चॅनलद्वारे कळवणारच आहोत। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर सुद्धा व्हिडिओ शेअर करा। आणि एक महत्त्वाचा तुम्हाला संदेश आहे, एक सांगणं आहे की कुठल्याही पद्धतीचं कुठल्याही प्रकारचं घाबरून जाण्याचं कारण नाही। याच्यामध्ये तुमचा जो फॉर्म आहे तो रिजेक्ट होणार नाही। ज्या शेतकऱ्याचा असं काही फॉर्म त्रुटीत आला असेल किंवा असे काही प्रॉब्लेम झाले असतील तर तुमचे पैसे हे निश्चित परत होणार आहेत, हे एवढी शाश्वती आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की बुवा जे काही तुम्ही पैसे भरलेले आहेत ते पैसे याचा परतावा तुम्हाला नक्की होणार आहे। धन्यवाद।